भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या काँग्रेसनं संविधानाच्या मार्गाने लोकशाहीचा पाया भक्कम केला आणि देशाचा विकास केला। आज देशातील निवडणुकांचं चित्र पाहिलं तर राजकीय सत्तेचा आणि संपत्तीचा वापर करून अराजकतेचं वातावरण निर्माण केलं जात आहे। हे चित्र भयावह असून संविधानाने देश वाचवण्यासाठी काँग्रेस संघटना मजबूत करावी असं प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रल्हाद मिस्त्री यांनी वणी तालुका दिंडोरी इथं तालुका काँग्रेसनं आयोजित केलेल्या संविधान गौरव दिन कार्यक्रमात केले। दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीनं वणी येथील मार्केट यार्ड सभागृहात झालेल्या संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मिस्त्री बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पिंगळ होते। यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मिस्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात काँग्रेसचं योगदान किती मोठं होतं हे विविध उदाहरणांनी पटवून दिले। प्रास्ताविक व स्वागत वणी शहर अध्यक्ष मोहनराव महाले यांनी केले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती पंडितराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष वाळू जगताप, तालुका उपाध्यक्ष दिलीपराव शिंदे, नामदेवराव राऊत, दशरथ महाले यांनी मनोगत व्यक्त करून पक्षाचं कार्य जोमानं करण्याचं आवाहन केले। अध्यक्षीय मनोगतात प्रकाश पिंगळ यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध घटनांचा आढावा घेऊन सध्याच्या काळात संविधान वाचविण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं काँग्रेसवर आणि प्रत्येक जागृत नागरिकांवर आहे असं सांगून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं असं आवाहन केलं आहे। यावेळी लक्ष्मण गायकवाड, वाळू क्षीरसागर, अनिल देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती ललिताताई खांडवी, उपाध्यक्ष सुवर्णा वारघडे, श्रीमती मंगला उघडे, श्रीमती माधुरी बिरारे, सोनार सागर सोनार, सविता गांगोडे, कचरू गांगोडे आदी मान्यवर उपस्थित होते। तालुका कार्याध्यक्ष प्राध्यापक नारायण पाटील यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी। परंतु हा हे सगळं प्रलोभन टाळून आपण आहे तिथे काम करत आहात, त्या पक्षात काम करत आहात, त्याच्यात तिथं तुम्हाला कोणीच काही देणार नाही, उलट तुम्हाला पदाचंच काहीतरी हातावर आले। तर ह्याचं कारण असं की तुम्ही काहीतरी विचार पाहून इथं थांबलेले आहात, विचार पाहून कार्य करताय, काहीतरी विचार आहे तुम्हाला। तो सध्या जे वारं चाललेलं आहे त्या वाराबरोबर जे विचार उडत आहेत ते तुम्हाला मान्य नाही आणि अशीच ओळख मलाही झालेली आहे की काँग्रेस काय आहे, मी सुद्धा काँग्रेसवर द्वेष करणार नव्हते आणि मी नोव्हेंबर 86 मध्ये मेरीला आलो, 5 वर्ष नगरला होतो, त्यानंतर मेरीला आलो नाशिकला। आणि तेव्हा माझी योगायोगाने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझी ओळख झाली। माझा एक मित्र होता, तो मला घेऊन जायचा। 7 वर्ष मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलं आणि मग त्यांनी समजलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय शाखा आहे, त्यांच्या समाजसेवेच्या वनवासी कल्याण आश्रम वगैरे अशा अनेक शाखा आहेत, बजरंग दल वगैरे अनेक शाखा आहेत। ते समाजसेवेचं असं काहीतरी ढोंग करत असतात, ते ढोंग असतं ॲक्च्युली, ते प्रदर्शनात असतं आणि ते मोठ्या प्रमाणावर कधीच करत नाही, ते फक्त प्रयोगाखातर करत असतात, दाखवण्यासाठी करत असतात, प्रदर्शनासाठी करत असतात। तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे। मग तेव्हा 2-3 निवडणुका पाहिजे विधानसभेच्या, लोकसभेच्या, आणि मग लक्षात आलं की ह्या लोकांचं दाखवण्याची जात वेगळी आहे आणि खाण्याची जात वेगळी आहे। हिंदू सगळे हिंदू एकत्र झाला पाहिजे, हिंदू संघटन मुस्लिमांपासून खूप मोठा धोका आहे आणि एक दिवस ते बहुसंख्य होती आणि आपल्याला मुस्लिम करते। वास्तविक मुसलमान राजवट होती तेव्हा सुद्धा म्हणजे सगळा भारत मुस्लिम झाला नाही। त्यांनी जर ठरवलं असतं सगळ्या गावांची नावं त्यांनी मुस्लिम करून टाकली असती, पण नाही केलं तसं। त्यांनी उलट चांगल्या वास्तू बांधल्या आणि ब्रिटिशांनी जसा पैसा त्यांच्या देशामध्ये दिला, ब्रिटनमध्ये दिला, तसं मुस्लिमांनीच नाही दिला। मुस्लिमांनी उलट हा जो कुंभमेळा आपण म्हणतो, हा कुंभमेळा अकबरांनी सुरू केलेला आहे। तो म्हटला अरे मुस्लिम जसे काबाला जमतात, ते मक्कामध्ये जातात, तसं तुम्ही काही करता का? तर हिंदू म्हणतो नाही करता, असं काही करू, मग काहीतरी करा तुम्ही। मग मुख्य असे काही
मग त्यांनी मग हिंदू साधूंना विचारलं तुमची पवित्र स्थानं कुठली वगैरे काय तुमच्या ग्रंथांमध्ये ते आहे, मग या ठिकाणी करा. तेव्हा मग साधू संत मग ते म्हणजे स्नान करतील. मग पहिला मान कोणाला द्यायचा? बादशहाला द्यायचा, म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात. असं खूप असं केलं. हिंदू मुस्लिम असा द्वेष नव्हता. आणि आज जे मुस्लिम झालेले दिसतात त्यांची कथा अशी आहे. बरेचसे ब्राह्मण आपला तो दरबारातला बिरबल वगैरे ते ब्राह्मण ॲक्च्युअली त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. आणि आपल्या समाजामध्ये सगळे हे भेदभाव वगैरे असे होते, विषमतेची वागणूक होती. याच्यामुळे अनेक दलित बांधव आपले मुस्लिमान त्यावेळी मुसलमान झाले, त्यांना कोणी रोखलं नाही. अशा प्रकारे मुसलमान धर्म पसरलेला आहे. तो मारून मुसलमान नाही केलेलं, मारून मुसलमान फार पुढे झाले असतील कदाचित 2-4 हे, पण अशा प्रकारे हे झालेले आहेत. आणि आता लोकशाही राजवत आलेली आहे. याच्यात बहुसंख्य हिंदूच आहेत. सगळं मुस्लिम शासन हिंदू शासन आहे, प्रशासन आपल्या हातात आहे. आज कोणीतरी तलवार घेऊन निघालं आणि बोल तू हिंदू आहे ना मुसलमान हो, हिंदू आहे ना मुसलमान हो, असं कोणीही करू शकणार नाही. ख्रिश्चन करू शकणार नाही. आपण त्यांना आता ही चांगलं शासन पद्धती आली आहे, लोकशाही शासन पद्धती. जेव्हा राजेशाही पद्धती होती तेव्हा सुद्धा असं झालेलं नाही. पण आपल्याला अशा प्रकारे म्हणजे धाक दाखवून हे हिंदूंचे आम्हाला हे करायचं आहे असं म्हणून हे निवडून आलेले. आणि काय केलेलं आहे हिंदूंच्या भल्यासाठी नेमकं काय केलेलं आहे आजपर्यंत तुम्ही आढावा घेतला 2014 पासून. एवढंच नाही तर 2098 मध्ये हे होते सत्तेवर अटल बिहारी वाजपेयीच्या काळात. काय केलं हिंदूंसाठी? हिंदूंच्या नावावर निवडून आले आणि हे देश विकताय. काँग्रेसने आपली जल जंगल जमीन ही शासनामध्ये आपल्या मालकीची केली, प्रजेच्या मालकीची नाव दिली. नेहरूंनी जर ठरवलं असतं तर त्याचवेळी खाली विकून टाकल्या असत्या. वेगवेगळ्या धातूंच्या, कोळशाच्या, वेगवेगळ्या पेट्रोल तेलाच्या सगळ्या खाली विकून टाकल्या असत्या. पण तसं केलं नाही. उलट त्याच्यावर आधारित उद्योगधंदे केले. नेहरूंनी अर्थव्यवस्था जी आहे ती भांडवलदारी नाही ठेवली किंवा समाजवादी म्हणजे सगळं देशाचं मालकीचं असंही नाही. मग ती मिश्र अर्थव्यवस्था ठेवली. मिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ असा आहे की जी सार्वजनिक मालमत्ता आहे जल जंगल जमीन ही देशाच्या मालकीची आहे.